महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अकोला येथे संपन्न झाला। या मेळाव्याला प्रमुख अतिथी माननीय प्रवीण दरेकर विधान परिषद गट नेते आले असता प्रसार माध्यमांशी साधला संवाद। उतरवण्यासाठी अशा प्रकारचे मेळावे एक बघा या देशामध्ये राजकारणाचा बाज बदलतो। आताच्या पिढीला विकासाची भाषा समजते आणि देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासावर सर्वजण प्रभावित झाले आणि त्यातलाच महायुतीचा जन्म झालेला आहे। आणि त्याच्यामुळे तिन्ही नेते जे आमचे आहेत देवेंद्र एकनाथराव शिंदे अजितदादा हे विकास करणारे नेते म्हणून महाराष्ट्र ओळखतो। हे राज्य सरकार म्हणून एकत्रितपणे काम करत आहेत, महाराष्ट्राला विकासाकडे नेत आहेत आणि त्यांचा जो समन्वय एकोपा हा गाव पातळीपर्यंत पोहोचावा हा संदेश अशा प्रकारच्या मेळाव्यांमध्ये आहे। आणि निश्चितपणे शेवटी आता एवढे 15 पक्ष एकत्र असल्यावर छोट्या मोठ्या परिणामी होणारच नाही असं काही नाही आहे, परंतु त्या सगळ्या समंजसपणानं त्या ठिकाणी सोडवून आम्ही महायुती म्हणून सगळेजण ताकदीनं त्या ठिकाणी पुढे जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये मोदी साहेबांना प्रचंड यश मिळवून देऊ आणि त्यानंतर विधानसभेपर्यंत सुद्धा अशा प्रकारची उपक्रम काँग्रेस सोडलेली आहे। काय प्रतिक्रिया आहे? नाही, यावरून आपण बघाल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी मोदी साहेबांचा विचार स्वीकारला, त्यांचा विकासाची भूमिका स्वीकारली। एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी काही करत नाहीत, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडला म्हणून तेही आमच्यासोबत आले। आणि आता राहिला होता फक्त काँग्रेस आणि मुरली देवरांचे ते चिरंजीव आहे। मुरली देवराय काँग्रेसचा चेहरा होते, काँग्रेस मोठा करण्यात त्यांचा मोठा रोल होता आणि आज त्यांचे चिरंजीव ज्या वेळेला खासदार माजी मंत्री त्या ठिकाणी आमच्यासोबत येतात याचा अर्थ काँग्रेसला सुद्धा त्या ठिकाणी घरघर लागायला सुरुवात झाली। कारण मिलिंद देवराने जाताना येताना सांगितलं की मी विकासाचा मार्ग पत्करणार। याचा अर्थ येणाऱ्या काळात विकास जर हवा असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो, महायुती करू शकते हा विश्वास त्यांच्यामध्ये मनामध्ये निर्माण झाला आहे। त्यातनंच त्यांनी काँग्रेस सोडले आणि अशा प्रकारे मोठे चांगले नेते येणाऱ्या काळात महायुती। बावनकुळे साहेबांनी आता म्हटलं की तिसरा भूकंप जो आहे महाराष्ट्रात काँग्रेसच्या निमित्तानं अनेक मोठे नेते काँग्रेसचे भाजपाचे संपर्क हे नेते कोण आहेत आणि हा भूकंप नेमकं म्हणजे आपल्याला म्हटलं नाही येणाऱ्या काळामध्ये अनेक नेते आहेत ज्यांना दिसतं की या देशाला मोदी साहेबांशिवाय दुसरं नेतृत्व उभं राहू शकत नाही। मोदी साहेब देशाला पुढं नेत आहेत यावर त्यांचा विश्वास झाला आहे। काँग्रेसला भविष्य राहिलं नाही, विकास करू शकत नाही आणि मग विकास करायचा असेल तर विकासाचा मार्ग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टी हेच भविष्य समजून हाच विकासाचा मार्ग समजून मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक वडील नेते येणाऱ्या काही दिवसात आमच्याकडे नक्कीच येणार आहे। जागा वाटतं की मुली वरिष्ठ पातळीवर होत असते, अनेक फेऱ्या त्या ठिकाणी महायुतीच्या झालेल्या आहेत, परंतु निर्विवादपणे समन्वयाच्या त्या ठिकाणी आमचं जागा वाटप कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।